नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24 बातमी नाशिक जिल्ह्यातील। खरं तर आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगामध्ये नात्यांमधील माणुसकी अजूनही जिवंत आहे आणि असाच प्रत्यय नाशिकमध्ये आलाय। पत्नीनं स्वतःच्या लिव्हरचा भाग दान करत पतीला नवजीवन दिलंय आणि अशोका मेडिकल हॉस्पिटलनं या प्रेमाला दिली आहे आधुनिक वैद्यकीय साथ। हे फक्त एक ऑपरेशन नव्हतं, ही होती एक प्रेमाची, त्यागाची आणि नात्याच्या खऱ्या अर्थाची। नाशिकमध्ये एका पतीला गंभीर लिव्हर आजारानं ग्रासलेलं होतं। दिवसेंदिवस प्रकृती खालावत चालली होती। उपचार सुरू होते, पण एक टप्पा असा आला जिथे डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, आता लिव्हर ट्रान्सप्लांट शिवाय पर्याय नाही। आणि इथूनच सुरू झाली खरी परीक्षा, नात्याची, धैर्याची आणि प्रेमाची। मात्र या कठीण क्षणी त्याच्या पत्नीनं एक निर्णय घेतला, स्वतःच्या लिव्हरचा भाग दान करण्याचा। हा निर्णय फक्त वैद्यकीय नव्हता, तो होता नात्याच्या निस्वार्थ प्रेमाचा। अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू होते आणि त्यानंतर लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन डॉक्टर अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही अत्यंत जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे। या संपूर्ण प्रक्रियेत गॅस्ट्रोएन्जिओप्लास्टिक सर्जन्स, क्रिटिकल केअर तज्ज्ञ आणि नर्सिंग टीमनं एकत्र येत या लढ्याला यश दिलंय। आज दोघेही सुखरूप आहेत आणि एका निर्णयामुळे, एका नात्यानं मृत्यूवर मात केली आहे। अशोका मेडिकल हॉस्पिटलनं फक्त एक शस्त्रक्रिया केली नाहीये, तर एका कुटुंबाला पुन्हा आयुष्य दिलंय। त्यामुळे ही कहाणी आहे प्रेमाची, त्यागाची आणि माणुसकी अजून जिवंत असल्याची। जेव्हा विज्ञान आणि प्रेम एकत्र येतात तेव्हाच असे चमत्कार घडतात। अशोका मेडिकल हॉस्पिटल येथे आता रिसेंटली एक लिव्हिंग डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट ही शस्त्रक्रिया पार पडली। ही शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची होती। म्हणजे ह्या पेशंटला पोर्टल वेन थ्रोम्बोसिस असल्यामुळे ही थोडीशी कॉम्प्लिकेटेड सर्जरी टाइप मध्ये येते आणि ह्या पेशंटला त्यांच्या वाईफने स्वतःचं लिव्हर देऊन हे अतिशय कौतुकास्पद कार्य केलेलं आहे। आणि ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यामध्ये आपले ट्रान्सप्लांट टीमचे डॉक्टर अमोल जाधव यांचा मोठा हात आहे आणि त्यांनी ही अतिशय कॉम्प्लिकेटेड सर्जरी ही यशस्वीरित्या करून दाखवली। त्यामुळे केवळ 11व्या दिवशी आम्ही अतिशय स्मूथली त्या पेशंटला आज आम्ही डिस्चार्ज करतोय। पेशंट अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये आहे, त्यांचं LFTs नॉर्मलाइज झालेले आहेत, पेशंट चालू फिरू शकतोय आणि डोनरही अतिशय सुस्थितीत आम्ही 6व्या दिवशी डिस्चार्ज केलेला आहे। तर आता अशोका मेडिकल मध्ये ह्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया अतिशय सुरळीतपणे पार पाडल्या जातात आणि लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी नॉर्थ महाराष्ट्रामध्ये हे सगळ्यात नंबर 1 ऑप्शन अशोका मेडिकल हे आपल्यासाठी आहे। त्यामुळे आता पेशंटला मुंबई, पुणे येथे जाण्याची गरज नाही। कितीही कॉम्प्लिकेटेड सर्जरी असो ती इथं हिपॅटोबिलियरी सर्जरी किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट आपण इथं सुखरूप पार पाडू